संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। राजीनामा द्या नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल। राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांची तंबी, सूत्रांची माहिती। मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटरद्वारे दावा। नैतिकतेवरून विरोधकांचा मात्र हल्लाबोल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं खरं कारण काय, तसंच 2 महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी बाहेर कशा आल्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी। खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा दावा। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंजली दमानी यांचं आव्हान। तर हा राजीनामाही तर ही हकालपट्टी, करुणा मुंडेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन होण्याची शक्यता, तर मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके, अनिल पाटील, संजय बनसोडेंचंही नाव चर्चेत। संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड आणि केजमध्ये बंद, देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यात आंदोलन। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र, राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता, निलंबनाच्या कारवाईची मागणी। वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा। चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमध्ये भारताचा 265 धावांचा पाठलाग सुरू। शुभमन गिल स्वस्तात बाद, रोहित विराटचं मधल्या फळीवर मदार।